राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आणि नगराध्यक्षपदाचं आरक्षण पडलं, नगरसेवकांची आरक्षण पडली, रत्नागिरी जिल्हा परिषदेचं आरक्षणसुद्धा इतर मागासवर्गीय महिला पडलं. आता प्रतीक्षा आहे ना, ते 13 तारखेला जिल्हा परिषद गटातील आरक्षण त्याची 13 तारखेला जिल्हा नियोजनच्या सभागृहामध्ये हे आरक्षण टाकण्यात येणार आहे. ह्या आरक्षणामध्ये एकंदरीत रत्नागिरी जिल्हा परिषदेचा विचार केला तर पूर्वी 55 सदस्य होते, आता ती संख्या 56वर पोचले, कारण शृंगारतळी हा नवीन जिल्हा परिषद गट तयार झाला. मग आता याच्यामध्ये इच्छुक असल्याची संख्या पण तेवढीच असेल. मग काही माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, त्यांचंसुद्धा आरक्षणाला लक्ष असेल. मग रोहन बने असतील, स्वरूपा साळवी असतील, सौ रचनाताई महाडिक असतील, त्याशिवाय जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने असतील, ह्यांचे प्रत्येकाचे जिल्हा परिषद गट कशा प्रकारे पडणार आहेत आरक्षण याकडे त्यांचं लक्ष आहे. करबुडे जिल्हा परिषद गटातून मागच्या उदय बने निवडून गेले होते, कसब्यामधून सौ रचनाताई महाडिक गेल्या होत्या, आणि त्याचबरोबर गुहागरमधून वेळणेश्वरमधनं ज्यांच्या आता नावाची चर्चा आहे नेत्रा ठाकूर, त्यांच्या गटाकडे त्यांचं लक्ष असेल. तर दुसऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षासाठी इच्छुक असलेले किंवा त्यांच्या नावाची चर्चा आहे अशा हरचरीमधून देवयानी झापडेकर असतील रत्नागिरी तालुक्यातून, आणि त्याचबरोबर संतोष थेराळे असतील उपाध्यक्ष होते, त्यांचा होता कडवई जिल्हा परिषद गट, आणि त्याच्यानंतर रोहन बने असतील, ते सुद्धा इच्छुक होते, मागच्या वेळा अध्यक्ष होते. आता त्यांचीसुद्धा अपेक्षा असेल की पडावं म्हणून कुठेतरी आरक्षण आपल्या सोयीचं. अशा अनेक रती महारथींचं ह्या जिल्हा परिषदेच्या आरक्षणावरती लक्ष आहे. उपाध्यक्ष असलेले संतोष थेराडे असतील, महेश नाटेकर असतील, महेश नाटेकरांचं साधारणपणे ते पडवी जिल्हा परिषद गटात निवडून गेलेले होते, ते असतील. म्हणजे अशा अनेक बने, रोहन बने तर गेल्या वेळेला होते, पुन्हा त्याचबरोबर ते आता कोसुम जिल्हा परिषद गटामध्ये आता त्यांनासुद्धा इतर काही स्पर्धक तयार झालेत, ते सुद्धा इच्छुक आहेत. मग एकंदरीत सारा विचार केला तर पुन्हा सभापती झालेले विनोद झगडे असतील, त्यांचंसुद्धा नाव चर्चेत आहेत, ते सुद्धा आता शिवसेनेत गेलेले आहेत. बरेचसे सदस्य मूळचे जे उद्धव ठाकरे सेनेत होते निवडून गेलेले, त्यातले अनेक सदस्य शिवसेनेत गेलेले आहेत. त्यामुळे तिथंसुद्धा आता थोडी भाऊगर्दी झालेली आहे, पुन्हा त्यामध्ये युती होणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे आपण जे मी उभा आहे त्याच्या मागे पाठीमागे ही जी आलिशान जिल्हा परिषदेची विस्तारित इमारतीचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे, आणि नव्याने होणाऱ्या जे अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष, त्या कारभार ह्या जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहातल्या नवीन त्याच्या दालनात सुरू होणार आहे. सभापतीसुद्धा ह्याच दालनातून काम पाहणार आहेत. मुख्याधिकाऱ्यांचं केबिनसुद्धा ह्याच नव्या इमारतीच्या प्रशासकीय इमारतीत आहेत. एकंदरीतच काय की रत्नागिरी जिल्हा परिषदचं 13 तारखेचं टाकण्यात येणारं आरक्षण ह्याच्याकडे अनेकांच्या नजरा लागून आलेल्या आहेत. त्याबरोबर विक्रांत जाधव आहेत, जे भास्करराव जाधवांचे सुपुत्र आहेत, नुकतेच ते उत्तर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत. आणि युती झाली तर काही जागा भाजपला सोडाव्या लागतील. एकूण 56 सदस्य संख्या आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे एक 5-6 जागा भाजप मागेल. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तिथे आमदार आहेत चिपळूण संगमेश्वरचे, अजितदादा गटाचे शेखर निकम, ते सुद्धा आपल्या मतदारसंघामधल्या काही जागा मागतील, कारण तिथं ते विद्यमान आमदार आहेत. आणि आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी देण्याच्या हेतूने प्रत्येक नेता आता याकरता प्रयत्न करणार आहे. एकंदरीतच काय उद्याच्या 13 तारखेचं आरक्षण हे अनेक रती महारथींना, ज्यांनी पूर्वी या जिल्हा परिषद सभागृहामध्ये आपली पदं भूषवलेली आहेत, चांगला कारभार केलेला आहे, लोकांशी संपर्क जाणगा आहे, अशा नेते मंडळींचा त्या ठिकाणी समावेश होणार आहे. आणि त्यामुळे त्यांचं लक्ष आहे. ज्येष्ठ सदस्य उदय बने यांचा करबुडे गट जिल्हा परिषद गट आहे, तो आरक्षित झाला तर नेमके ते कुठून उभे राहणार आहेत त्याची पण चर्चा आहे. कदाचित ते अपक्ष राहतील असं काहींचं म्हणणं आहे. मग गोळप निवडतात का, कारण तिथे करबुड्यामध्ये भाजपची युवा सेनेचे प्रतीक देसाई हे प्रयत्नशील आहेत, त्यांनी कार्यालय वगैरे सुद्धा तिथे सुरू केलेलं आहे. एकंदरीतच काय की 13 तारखेच्या आरक्षणाच्या वरती अनेकांचं जिल्हा परिषदमधलं राजकीय भवितव्य मात्र अवलंबून आहे असंच म्हणावं लागेल. टाइम डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.